पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। हरी हरी श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। तेथे जाऊनी रक्षोगण केला आश्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्य। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा। देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधारी जोजी। गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व पंचक्रोशीतून आलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये असणारं अखंड रामायणामधील भावार्थ रामायणामधील लक्ष्मण शक्तीचा योग प्रतिवर्षाप्रमाणे कित्येक वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य असणारा हा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पौष महिन्यातील वद्य एकादशी निमित्त महाराज गेल्या वर्षीपासून सेवा करण्याची संधी भेटली। योग असा आलेला आहे, आता सांगावं की नाही सांगावं, कारण जीवनामध्ये लक्ष्मण शक्ती सांगण्याला सुरुवातच इथून झाली। गेल्या वर्षी चालू तर 6वा अध्याय भेटला। 6व्या अध्यायात पहिल्यांदा जिंदगीत सेवा केली, तिथून असणं इवलेसे रोप लाईले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनांतरी। बाबा त्या भगवंताच्या आशीर्वादाने असणार इथून असणारी सुरुवात केली। का इथून सुरुवात केली? कारण गावाचं नाव असणार पवित्र आहे सारंगी। कोणती? कडू नाही म्हणले, मिठापूर असणारी सारंगी। आणि या मिठापूर सारंगीमध्ये असणारा भावार्थ रामायण लक्ष्मण शक्तीचा पवित्र एकादशीच्या निमित्तानं चालत असलेला कार्यक्रम आणि यामध्ये असणारी सेवा करण्याची संधी। थोर थोर असणारे समोर वाचक सूचक बसलेले आहेत, कोणाचं नाव घ्यावं कोणाचं घेऊ नये सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो। काळ नेमीने विचार केल्याच्या नंतर धावत्या वेगामध्ये गेला, रात्रच्या रात्र नव्हती क्षणामध्ये गेला। करुणाई ते आश्रम निर्माण केले, काय काय रमय असणारं मनोरम निर्माण केलं, सर्वस्व असणारं रक्षोगण त्या ठिकाणी वृक्ष लावले, झाडं लावले, आश्रम निर्माण केला। कोणता कोणता असणारा आश्रम, कशा कशा प्रकारे झाडं लावले नाथ महाराज सांगू लागले। आपण घेवोन अग्निहोत्र गोड तापस वेशी वनचर वा 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 दिसे उपवासी निरंतर गेले उदर कपाटी। अग्निहोत्र असणारा त्या ठिकाणी घेतलेला आहे बाबा, आणि एवढा उपवासी दाखवायलाय। एकदाची एकादश धरली, घंटाभरच उपाशी आहे, पण किती दिवसापासून जसं काय मी बाबा कुंभमेळ्याला 12 वर्षापासून जेवलोच नाही। 14 वर्ष माझा लक्ष्मणजी उपवासी होता, पण 14 क्षकिंदासाठी असणारा काळ नेहमी हनुमंतरायाची वाट पाहण्यासाठी तापस वेश धारण केल्याच्या नंतर माता जटाभार संभार परिधान त्या शिवलकलांबर गोड वक्री वाढले दीर्घ स्मस्त्र अति विचित्र भासती। विचित्र भासत होते, साधू नव्हता ना हो, वेळेपुरता झालेला साधू होता। विचित्र असणारं रूप धारण केलं, माथ्याचे केस वाढवलेले आहेत आणि वल्कलांबर असणारे वस्त्र परिधान त्या ठिकाणी काळे नेमीने केल्याच्या नंतर कवळ हात हात लिंग बुडाले केसात वानप्रस्थ रूप येत
जप करीत एकाग्र वानप्रस्थ असणार त्या ठिकाणी घेतलेलं आहे बाबा. संपूर्ण अंगावरचे रोमना रोम असणारे वाढवले. काय करता येत नाही राक्षसांना, सर्वस्व असणार केलं. आणि काय केलं हो, शांत असणार रूप धारण करून कोणाची, हनुमंतरायाची वाट काळ नेहमी पाहू लागला. हाती घेऊनी जपमाळी बुबळे नेली भवयांतळी गोड. जैसी खेचरी लाविली वा. तैसी शैली दिसत आहे. जैशी खेचरी मुद्रा लाविली बाबा. हातामध्ये असणारी जपमाळ घेतली. तुळशीची असेल का हो, नाही ना. कशाची घेतली असेल, काय सांगावं बाबा. कारण असणारा कामापुरता साधू झालता आणि त्यानं असणार खेचरी मुद्रा लावली. सारखं राम राम म्हणत असेल का, सीताताई राम राम म्हणत असेल का, नाही. कवा येतय कवा येतय कवा येतय, का गडबड असणारी सुटली होती. कवा असणार संताचं दर्शन मला होईल याची चिंता असणारी काळनेमीला लागली होती. आणि सारखा असणारा जप काळनेमी करू लागला. घालोनिया वज्र आसन गोड. करून एकाग्र माना वा 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 वा. वक्रवत धरुणी ध्यान गोड. पायागमन कपीचे वज्रासन घातलेलं आहे. सावधपणानं बसलेलं आहे. हलणं डुलणं बोलणं चलणं. का एकाग्र असणार मन काळनेमीनं केलेलं आहे. काळनेमीला जे कार्य करायचं होतं ना, त्या कार्यासाठी काळनेमीनं आपलं मन एकत्र ठेवलं होतं. आपलं मन बसतंय काय, नाही बसत. आपलं तन असणार या मंडपामध्ये बसतंय. आपलं डोकं शरीर संपूर्ण या मंडपामध्ये असतंय. मन आपलं घरी असतंय. पांडू महाराजांनी सुंदर सांगितलं बाबा, मन माणसाचं घरी राहतंय, पण मन असणार जाग्यावरती काळनेमीनं आणलं. आणि हनुमंतरायाची वाट पाहत असणारा विनंती करू लागला. उदका माझी असे बघलायचा कोणी परम सात्विक गोड. जळवासी पुण्य श्लोक वा वा वा. जय आईसा देख दिसत शे. जसं असणारे नाथ महाराज आपल्याला सुंदर वर्णन करतात कशा प्रकारे एकाग्र मन केलंय. तुम्ही आम्ही असणारे शेतकरी आहात. शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणारा जसा असणारा बदक त्या ठिकाणी असतो ना, कशाची वाट पाहतो, माशाची वाट पाहण्यामध्ये असणारा बदक बसल्याच्या नंतर शांत असणारा पांढर शुभ्र वस्त्र परिधान केलेला, तशा प्रकारे काळनेमी हनुमंतरायाची वाट त्या ठिकाणी पाहू लागला. आलिया दृष्टी तळी गटकावून सगळे गिळी वा. देवी राक्षस कपट मेळी कप्यागमन शैली पाहतसे. तशा प्रकारे शैली असणारी काळनेमीनं धारण केली. जसा असणारा बघ माशी आल्याबरोबर वैजनाथ महाराज सोडतोय काय, नाही सोडित. आल्याबरोबर क्षणामध्ये असणारा गिळून घेतोय. तशा प्रकारे काळनेमी हनुमंतराय आल्याबरोबर असणारा घात करण्याचा विचार काळनेमी करू लागला. दक्षिण दिशेच्या बागी जैसी मूर्त आला, होतली आला. आगी की नक्षत्राची पुंजू स्वर्गी गोड. दिशे वेगी धावतो. ज्या वेळेस असणारा काळनेमी विचारच करायला, कधी माझा हनुमंत येईल, कधी माझा हनुमंत येईल. एवढ्या वेळामध्ये असणार पाहिलं बाबा नक्षत्र असणार विडावं का असणारा धगधगीत इंगळ झाला असेल. तशा प्रकारे असणारा काळनेमीनं हनुमंतरायाचं येणं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर बाळ सूर्य उदयाला तैसा ये तुसे धाधुला ना तरी से सपनाहून निष्ठला मनी निघाला चराया. सकाळ सकाळची वेळ असावी ना, बाळ सूर्य असणारावर यावा. कसा दिसतो सकाळी सकाळी सूर्याचा गोळा. काय झाला असेल बाबा, का एखादं इंगळ असणार गोळ आला असेल, काय झालं असेल, का एखादा असणारा सर्प त्या ठिकाणी असणारा आपला मणी ज्या वेळेस असणारा चरण्यासाठी निघतो, ज्या प्रकारे प्रकाश त्या ठिकाणी दैदिप्यमान पडलेला जातो, तसा प्रकाश काळनेमीनं पाहिला. पाहिल्याच्या नंतर ऐसे उडान कपिनाथा
आले पर्वताचे माता गोड. देखता अकंत राक्षस चिता धैर्य सर्वथा न धरवे. एवढं उड्डाण माझ्या हनुमंतरायाचं पर्वतावर आल्याबरोबर काळनेमीनं पाहिलं. लक 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 काळनेमी हलू लागला. काय होतंय की चिंता काळनेमीला लागल्याच्या नंतर डोळा पडली झापडी हात वळे बोबळी गडी पडली मनाची मुरकुंडी नावे भवंडी त्याशी आली. अहो एवढा वेळ माझ्या हनुमंतरायाची वाट पाहणारा काळनेमी डोळ्यांची झापडीच पडली. हो काय होतंय की हातपाय असणारे वाकडे झाल्याच्या नंतर मग सावध होऊन पाहिल विचारोनी आपुल्याच देही मने मज झाले काही आठव नाही कार्याचा. एवढा वेळ असणारा वाकडा तिकडा झालेला काळनेमी हातपाय वाकडे झाले. मरतय की वाचतय काही खरं नाही. एवढ्या वेळामध्ये सावध झाला आणि सावध होऊन मग मनामध्ये विचार करायला बाबा काय झालं म्हणला. मला आलो कशासाठी शक्ती ऐकायला आलो म्हणला. इथं झोप लागली. आपलं काम असणार मी सोडून दिलं. इथं झोपायसाठी नाही आलो म्हणला. 12 घंट्याचं तप मला पूर्ण करायचंय. सावध असणारा काळनेमी झाल्याच्या नंतर सकळ जन्माचे निज सार मज जोडो आले साचार वा. आणि मी दुचित अपार अमर. सोयीत विचार नाटवे. बाबा माझा स्वतःचा हिताचा विचार असणारा मला आठवत नाही का. सकळ जन्माचा असणारा माझं निज सार असणारा आज पूर्ण होणार आहे का. पवित्र असणारा दिवस आज या ठिकाणी आलाय आणि 12 घंटे जर मी शक्ती ऐकली एक तप असणारं पूर्ण होईल. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्येकाला वाटायलंय. काळनेमीलाही वाटू लागलं बाबा आज माझा उद्धार होणार आहे. पण मी सोयीत मला कळालंच नाही ना. माझं हित मला कशात आहे त्या ठिकाणी कळालं नाही. स्वतःचं हित असणारं मी सोडून दिलं आणि वाईट असणारा विचार करायलो का मला असं झालं असेल असा विचार काळनेमी करू लागला. स्वामी कार्य साधावे येत मी मुक्त व्हावे कपी असते हे विसरून आणि ज कार्यार्थ मुक्तिताची ते पडिलो असे. का मूर्छित पडलो बाबा मी. 2 कारण माझ्याकडे आहेत. एक तर माझ्या स्वामीचं कार्य मी पूर्ण करावं. माझ्या स्वामीनं माझ्यावर काम सांगितलेलं आहे. ते असणारं काम करून स्वामीचं सांगितले ते काम करावे. सेवके बाबा सेवकाप्रमाणे स्वामीचं काम मी पूर्ण करावं का हनुमंतरायाच्या संतासारखे असणारं भेट घेऊन मी असणारं या ठिकाणी मुक्त व्हावं. आपली आपण करा सोडवण. बाबा मी काय करावं याचा विचार मला कळाला नाही. मी मूर्छेत असणारा पडलो हा विचार काळनेमी करू लागला. आईशा विचारोनी मनी स्वस्त बैसला असनी कपी देखिला दुरोनी मग धावनी ते आला. एवढा विचार असणारा मनामध्ये केला का क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. बाबा विचार असणारा काळनेमीने केला. हनुमंतराचे असणारं चरण धरण्यासाठी धावल्याच्या नंतर दुरोनी देखता तापस हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषीन मनास ते आला. दुरूनच असणारा तापस असणारा वेश माझ्या हनुमंतरायानं पाहिला का. माझ्या हनुमंतराय असणारे सज्जन होते आणि पाहिल्याबरोबर हनुमंतराय म्हणले आज मला साधूची भेट झाली. आनंद हनुमंतरायाला वाटला. हनुमंतराय असणारे साधूचं दर्शन घेतण्यासाठी आल्याच्या नंतर हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वता साचार प्रेमा थोर श्रीरामी. रामाचा असणारा किंकर माझा हनुमंतराय होते. संपूर्ण असणार साधुरत्न पाहणारे. अहो राम भक्ताला जिकडे तिकडे राम दिसतात हो. माझ्या
हनुमंतरायची ही तीच अवस्था झाली, जिकडं तिकडं राम पाहणारे माझ्या हनुमंतराय, नाही ओळखता आला काळने मी कोण आहे, म्हणून माझे हनुमंतराय धावत आले. आल्याच्या नंतर ज्याची जैशी अंतर्वती ते जगात तैशीच देखती, गोड. यही विषयी चौपपती श्लोक संपत्ती परिसापा. बाबा नाथ महाराज आपल्याला सांगतात, बाबा ज्याची जैशी अंतर्वृत्ती आणि ते जगा तैशीची देखते, ज्याच्या मनामध्ये जशा प्रकारचे विचार असतात ते जगाला त्याच प्रकारे पाहतात. पण माझ्या हनुमंतरायाचे विचार शुद्ध पवित्र निर्मळ असणारे होते, संपूर्ण राममय मानारे माझे हनुमंतराय. आणि त्यांनी असणार काळनेमीमध्ये सुद्धा साधू पाहिल्याच्या नंतर सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मरूप स्वयापन, जग देखणे ब्रह्मपूर्ण कपटी चिन्ह तो नेने. कपट चिन्ह असणार नाही कळत बाबा, हे सज्जनाचं मुख्य लक्षण आहे. सज्जन काय करतात, सज्जन प्रत्येकाला सज्जन पाहतात. वैजनाथ महाराज चोर जरी त्यांना भेटला तरी असणारे ते चोरामध्येही सज्जन पाहतात. का? कारण सज्जनाची वृत्ती त्या ठिकाणी तशी असते, प्रत्येकाला चांगलं पाहण्याची वृत्ती माझ्या हनुमंतरायाची होती, म्हणून हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर काम क्रोध दमुनी इंद्रियाच्या द्वंद्व खलोनी विषयाचा कंद परमानंद पावले. बाबा सर्वस्व जिनोनी असणार काम क्रोध असणार, या काम आणि क्रोधावरती असणारा विजय ज्याने मिळवलेला आहे. का? दमोनी या संपूर्ण असणार इंद्रियाचे द्वंद्व, संपूर्ण इंद्रियावर असणारा विजय मिळवलेला माझा हनुमंतराय, तो असणारे परमानंद झालेले होते. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर द्रष्ट दर्शन ध्येय ध्याता निध्यान ज्ञेय ज्ञाता निज्ञान अवघे चित्वन भासत. का संपूर्ण राममय असणार वातावरण दिसतं बाबा. ध्येय ध्याता आणि ध्यान ज्यांनी असणार काम क्रोध मोह मत्सर लोभ अहंकार याच्यावर विजय मिळवलेला आहे ना, त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, त्यांची दृष्टी असणारे राममय झालेली असते. म्हणून संपूर्ण असणारे ते जो भेटल त्याला असणार राममय मानतात. असे माझे हनुमंतराय सज्जन होते. सज्जन हनुमंतराय असल्यामुळं साधू पाहिला आणि साधू ओळखता नाही आला, साधूच माझ्या हनुमंतरायानं जाणला. आणि जाणल्याच्या नंतर सज्जनाचे लक्षण लुब्धे का विषयी जन सांगू त्याचे चिन्ह सावधान अवधारा. नाथ महाराज सांगतात बाबा, हे असणारं सज्जनाचं मुख्य लक्षण आहे प्रत्येकाला आपल्यासारखं पाहणं, चांगलं पाहणं. पण जे असणारे लोभी लुब्ध लबाड आहेत ना, त्याचंही मी त्या ठिकाणी थोडं तुम्हाला सांगतो, सावधपणाने ऐकावं विनंती करू लागले. द्रव्य लोभ देखे जा पाशी सदा ओळंगे तयाशी अनुमात्र नुलंगी वचनाशी मने सर्वेस्वी दास तुझा. सर्वस्व दास त्या ठिकाणी मी तुझा. कोणाचं? लुब्ध लोकांचं. त्या ठिकाणी वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात बाबा, एखाद्याकडे असणारा धर्म असणारा पाहिला, मोठा माणूस पाहिला, सर्वस्व असणारे त्याचा दास होतात, पैशासाठी असणारे त्याच्या माग लागतात. लागल्याच्या नंतर देखे धनवंत व्यवहार त्याशी त्याधरे वा 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 वा. विरक्त दे कोणी आयक सरे सोय दातारी बैसवी. बाबा एखाद्या धनवंताला जर पाहिलं तर त्याची असणारी अवस्था अशी होती, कोठं बसवावं कोठं ठेवावं. वाचक सूचक आल्यावर चहा प्याला सुद्धा चला म्हणत नाही, याच्याकडे काय म्हणतोय, आपल्याला काय भेटल. पण एखादा धनवान जर माणूस गावामध्ये आला, एखादा जर नेता माणूस गावामध्ये आला, या साहेब या बसा, अतिथी आदर असणारा त्याचा करतो, अशी असणारी त्या लोभ्याची अवस्था नाथ महाराज सांगू लागले. म्हणे भगवंताची कोण सत्ता वाह. सिद्ध विश्वर दत्त भोग असता गोड. चांडोनी धरली तापसता अभाग्यता केवडी पा. काय म्हणले ह्या ईश्वराची सत्ता? कारण
माझ्याकडे असणारी धन संपदा सर्वस्व असणारं मला माझ्या कर्मानं भेटलेलं आहे, देवाचं नाही बाबा. आणि हे म्हणले रात्रभर इथलं झालं की निघाले तिकडं कुठं बोंबलं तिंडतात. म्हणले सगळं घर दार चांगलं असताना बाबा का असणारे हे अशा प्रकारे हिंडत असतील, का अभागी असणारे हे आहेत अशा प्रकारे बोलू लागतो. त्यांचं असणार नाथ महाराज सांगू लागले, इथे सनाज नर त्याचा ऐसा विचार आता का मातुर जनर साक्ष पाकार सांगेन. ऐका म्हणले बाबा सावधपणानं. आता असणारी लोभी माणसाची अवस्था सांगितली. आता असणारा कामातुर माणूस ज्याला असणारा काम निर्माण होतो अशाही माणसाची अवस्था सांगतो. सावधपणानं ऐकावं. रिकामजाच्या चिती माय बहीण ते नोळकती स्त्री रूप झाली वरती जग देखती स्त्री रूप. ज्याची असणारी वृत्ती स्त्रीरूप झालेली आहे, जो असणारा वाईट विचार करतो, मनामध्ये वेगळे विचार आणतो, माय बहीण त्याला कळत नाही. बाई पाहितली की बाईच्या विषयी मनामध्ये वाईट भावना निर्माण करतो. अशा माणसाचं वर्णन त्या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले. बापा भावाशी सांगता गोटे माय बहिणीच्या विकल्प पोटी इतराची कायशी गोटी सकळ सृष्टी माझारी. एवढं असणारं त्यांना कळत नाहीये. ज्यांची असणारी वृत्तीच तशा प्रकारे जर झाली ना, बापा भावाशी करिता गोष्टी. एखाद्या स्त्रीने असणारं माहेरचं कोणी माणूस आलं, त्याला बोलल्याच्या नंतर त्याला असणारी शंका यावी याच्यात नवल नाही. स्वतःच्या बापासोबत जरी गोष्ट करू लागली, बोलू लागली, स्वतःच्या भावासोबत जरी बोलू लागली ना, तो असणारा कामातुर माणसानं जर पाहिलं, त्याच्या मनामध्ये विकल्प असणाऱ्या गोष्टी निर्माण होतात. तर इतरांचं काय त्या ठिकाणी सांगावं. नाथ महाराज म्हणतात अशा असणाऱ्या विषय बोलीमध्ये असणाऱ्या बोलणाऱ्याची कथा सांगू लागले. बाबा गोड असणारं रामायण पुढं ऐकायचंय. आणि अशी असणारी याच ठिकाणी आमची सेवा संपूर्ण होणार आहे. सुंदर असणारं नियोजन आणि यामध्ये असणारी सेवा करण्याची संधी भेटली. नाही आपल्याला या मंडपामध्ये येऊन बसून नाही ऐकता आलं, घरी बसल्याही महाराज आपल्याला हे आज असणारं आपलं सारंगीमधली लक्ष्मण शक्ती ऐकता येईल. भावार्थ रामायण यूट्यूब चॅनल वरती आपण घरी बसल्याही शक्ती या ठिकाणी ऐकू शकता. आज उद्या कधीही या ठिकाणी ऐकू शकता. असं असणारं सुंदर नियोजन, सुंदर असणारी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल असणारं सर्वांचे धन्यवाद. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व वाचक सूचक श्रोते मंडळींच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.